नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सर्वांसाठी गणित ह्या पुस्तकातील 3 घटकांचा एकत्रित अभ्यास करणार आहोत. हे 3 घटक आहेत सामग्री आणि तिची मांडणी, आलेख आणि सरासरी. ह्या 3 घटकांना एकत्रितपणे आपण संख्याशास्त्र असं नाव देऊ शकतो. आपल्या जीवनात आपण अनेक गोष्टी करताना निर्णय करण्यासाठी आधी त्याची माहिती गोळा करतो आणि त्यामुळेच मला खात्री आहे की संख्याशास्त्र शिकताना तुम्हालाही खूप आनंद वाटेल. रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करताना आपण जेव्हा निरनिराळ्या प्रकारची माहिती गोळा करत असतो त्यावेळेला त्या माहितीचा उपयोग करून आपण काही अंदाज बांधतो आणि आपल्या अंदाजावरून आपण निष्कर्षापर्यंत जातो. तुम्हाला माहितीच आहे की सध्याचं युग हे माहितीचं युग आहे. याचं कारण काय की माहितीचं महत्त्व आता आपल्याला पटलेलं आहे आणि कोणत्याही बाबतीतली माहिती आता सहजपणे उपलब्ध होऊ शकते. आपण एक अगदी छोटंसं साधं उदाहरण घेऊ, त्याच्यावरून आपण ह्या प्रक्रियेची माहिती करून घेऊ. जर मला एक टीव्ही संच खरेदी करायचा आहे तर त्यासाठी मला कोणत्या प्रकारची माहिती गोळा करावी लागेल? मी वेगवेगळ्या कंपनीचे टीव्ही ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडून त्या कंपनीच्या दर्जाबद्दल खात्री करून घेईन. त्याशिवाय कोणत्या दुकानांमध्ये हे टीव्ही संच काय काय किमतीला उपलब्ध आहेत, एखाद्या दुकानामध्ये त्या संचावर काही डिस्काउंट आहे का, अशी माहिती मी त्या आधी मिळवेन आणि मग त्या माहितीचा अभ्यास करून मगच मी माझा अंदाज बांधेन की मी कोणत्या कंपनीचा टीव्ही खरेदी करावा आणि मगच माझा निष्कर्ष म्हणजेच निर्णय होईल. आता बघा, ह्या उदाहरणामध्ये आपण कोणकोणते टप्पे पाहिले. सर्वात प्रथम जो निर्णय घ्यायचा आहे त्या अनुषंगाने मी काही माहिती गोळा केली. अशी मुद्दाम गोळा केलेली माहिती किंवा पद्धतशीरपणे जमवलेली माहिती ह्याला आपण संख्याशास्त्रामध्ये सामग्री असं म्हणतो. ही जमा केलेली माहिती आपण एका विशिष्ट पद्धतीने त्याची रचना करतो किंवा मांडणी करतो आणि मग त्या मांडणीवरून आपण त्या माहितीचा अभ्यास करतो आणि त्या अभ्यासानंतर आपल्याला त्याचा अंदाज बांधून निष्कर्ष काढता येईल. म्हणजेच गोळा केलेल्या माहितीनंतरचा आपला टप्पा असेल की त्याची व्यवस्थित पद्धतीने मांडणी. ही मांडणी 2 प्रकारे असू शकते. एक म्हणजे कोष्टक रूपात किंवा आलेख स्वरूपामध्ये. जर वाक्यांमध्ये माहिती असेल तर त्या माहितीचा अभ्यास करणं जरा कठीण जाईल, पण त्याऐवजी जर तीच माहिती आपण कोष्टक किंवा आलेख स्वरूपात दिली तर आपल्याला त्याचा अभ्यास करणं म्हणजेच त्याचं विश्लेषण करणं सोपं जाईल. म्हणून मांडणीचे आपण 2 प्रकार बघणार आहोत. एक म्हणजे कोष्टक रूपात आणि दुसरी म्हणजे आलेख रूपात. मग आपला पुढचा टप्पा असेल की गोळा केलेल्या माहितीची रचना केल्यावर त्यापासून त्याचा अभ्यास करून म्हणजेच त्याचं विश्लेषण करून त्याच्या निष्कर्षापर्यंत जाणं. म्हणजेच तिसरी पायरी असेल विश्लेषण. आणि त्यानंतरची पायरी असेल निष्कर्ष. म्हणजे आपण बघितलं की जर आपल्याला रोजच्या व्यवहारातील एखादा साधासा निर्णय घ्यायचा असेल तरी सुद्धा आपण संख्याशास्त्रातल्या अनेक टप्प्यांच्या मार्गानेच जातो आणि हे टप्पे आहेत सामग्री, त्याची योग्य प्रकारे मांडणी,
त्याचे विश्लेषण आणि मग निष्कर्ष. आता आपण वेगवेगळ्या उद्देशांनी जमा केलेली माहिती कशा प्रकारे कोष्टक रूपात मांडता येईल आणि त्याचा आलेख कसा काढायचा असतो याची माहिती उदाहरणांच्या साहाय्याने घेऊ. जर आपल्या उदाहरणामध्ये आवश्यकतेनुसार जमा केलेली माहिती शेकडा प्रमाणात असेल, म्हणजेच जर 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं प्रमाण किती आणि मुलांचं प्रमाण किती, किंवा एका शहरामध्ये राहणाऱ्या लोकांपैकी स्त्रिया, पुरुष आणि मुलांचं प्रमाण किती, अशा प्रकारची माहिती जर आपल्याला जमा करायची असेल तर त्या माहितीमध्ये संख्यात्मक माहिती ही शेकडा प्रमाणात असेल. आता ह्याच प्रकारचं एक उदाहरण मी इथे कोष्टक रूपात लिहिलेलं आहे. या माहितीमध्ये स्त्रियांचे शेकडा प्रमाण 37, मुलांचे प्रमाण 28 तर पुरुषांचे प्रमाण 35% एवढे आहे. हे कोष्टक रूपात मांडताना आपण त्याचे 2 स्तंभ तयार केलेले आहेत. एकीकडे त्याचे स्त्रिया, मुले आणि पुरुष हे वर्णन असेल, तर दुसऱ्या स्तंभामध्ये त्याचे संख्यात्मक मांडणी म्हणजे 37, 28 आणि 35 असेल. आता ह्याच कोष्टकाची वर्तुळाच्या रूपात रचना कशी करता येईल हे आपण बघू. कारण ज्या वेळेला शेकडा प्रमाण अशी माहिती असते त्यावेळेला त्याचा आलेख हा वर्तुळाच्या स्वरूपात काढला तर त्याचं विश्लेषण करायला अधिक सोपं जातं. म्हणून प्रत्येक वेळी शेकडा प्रमाणाचा आलेख आपण वर्तुळाच्या स्वरूपातच काढतो. म्हणून आता ह्या कोष्टकाचा वर्तुळाच्या स्वरूपात काढलेला आलेख कसा ते आपण बघू. इथे आपण एक वर्तुळ काढलेलं आहे आणि हा त्याचा मध्य आहे. आपल्याला माहिती आहे की मध्याला जर ह्या रेघेपासून आपण मोजायला सुरुवात केली तर अंशामध्ये 360 अंश कोन होतो. आपल्याला ह्याचे 37, 28 आणि 35 ह्या प्रमाणात भाग करायचे आहेत. म्हणून 37 ह्या प्रमाणाचा भाग करण्यासाठी 37 गुणिले 36 इतक्या अंशावर मी एक कोन करेन. म्हणजे पूर्ण वर्तुळाचा एवढा भाग म्हणजे 37%. आता मुलांचं प्रमाण दाखवण्यासाठी 28% एवढ्या भागावर आपल्याला कोन करावा लागेल. म्हणजेच 28 गुणिले 36 एवढ्या मापाचा कोन मी या रेघेपासून तयार करेन. म्हणजे एवढा भाग हा पूर्ण वर्तुळाचा 28% भाग असेल. म्हणून एवढा भाग हा पूर्ण व्यक्तींमधल्या मुलांचं प्रमाण दाखवेल. आणि आता उरलेला भाग हा 35% एवढा असेल, म्हणून तो पुरुषांचं प्रमाण दाखवेल. ह्याप्रमाणे ज्या वेळेला आपल्या माहितीमध्ये शेकडा प्रमाणात आकडे दिलेले असतात त्यावेळेला अशा प्रत्येक वेळेला आपण वर्तुळालेख काढून त्याची माहिती मांडणी स्वरूपात लिहू शकतो आणि वर्तुळालेखावरून आपल्याला त्याचं विश्लेषण करणं अधिक सोपं जातं. ह्याच प्रकारचं अजून एक उदाहरण आता आपण बघू की ज्यामध्ये वर्तुळालेख आधीच काढून दाखवलेला आहे. आता हे उदाहरण बघा. ह्या कोष्टकामध्ये एका स्तंभामध्ये वेगवेगळ्या खात्यांची नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आपल्या सरकारने ठरवलेले त्याचे खर्चाचे शेकडा प्रमाण दिलेले आहे. आता कोष्टक रूपामध्ये त्याची मांडणी केलेली आहे, त्याचप्रमाणे वर्तुळालेखामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. आणि तुम्हाला सहज लक्षात येईल की आलेख स्वरूपात केलेल्या मांडणीवरून आपल्याला त्याचं विश्लेषण करणं खूपच सोपं जाईल. कारण आलेख स्वरूपामध्ये आपल्या असं लक्षात येईल की कोणत्या खात्यावर जास्तीत जास्त खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच 30% खर्च हा संरक्षण खात्यावर आहे, तर सर्वात कमी खर्च कोणत्या खात्यावर केलेला आहे हे आपण आलेखावरून सहजपणे तुलना करू शकतो. आता इथे 3% खर्च हा सर्वात कमी भाग वर्तुळाचा, म्हणजेच 3% खर्च असणाऱ्या खात्यावर सर्वात कमी खर्च केलेला आहे आणि तो आहे शिक्षण खात्यावर.
ह्या प्रकारे वर्तुळालेख बघून आपल्याला माहितीचे सहजपणे विश्लेषण करता येते. त्याचप्रमाणे कोष्टकाच्या रूपातल्या मांडणीत सुद्धा आपण विश्लेषण करू शकतो. ज्या उदाहरणांमध्ये माहिती प्रत्यक्ष संख्या स्वरूपात दिलेली असेल त्यामध्ये आपल्याला स्तंभालेख आणि कोष्टक अशा दोन्ही प्रकारे मांडणी करता येते. याची साधी उदाहरणं म्हणजे वेगवेगळ्या शहरातील तापमान, वेगवेगळ्या ठिकाणी पडणारा सरासरी पाऊस, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील किंवा राज्यांमधील जंगल क्षेत्रफळ अशा उदाहरणांमध्ये आपल्याला एकीकडे शहराचं नाव आणि एकीकडे तापमान किंवा एकीकडे शहराचं नाव आणि एकीकडे त्यामध्ये पडलेला सरासरी पाऊस अशा स्वरूपात मांडणी करता येते. ही मांडणी कोष्टक रूपात कशी लिहिता येईल हे आता आपण बघू. त्यासाठी आपण काही शहरांचं तापमान उदाहरणासाठी घेतलेलं आहे. ह्या कोष्टकामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आपण शहरांची नावं लिहितो. त्यामध्ये मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई आणि बेंगलोर अशी 5 उदाहरणांसाठी नावं घेतलेली आहेत आणि एका कुठल्या तरी दिवशीचं तापमान त्याच्यामध्ये अंश सेल्सिअस मध्ये लिहिलेलं आहे. मुंबई 35 डिग्री, दिल्ली 40 डिग्री, कलकत्ता 36 डिग्री, चेन्नई 39 डिग्री तर बेंगलोर 28 डिग्री. म्हणजे कोष्टक रूपात लिहिताना एका स्तंभामध्ये शहरांची नावं तर दुसऱ्या स्तंभामध्ये आपली संख्यात्मक नोंद केलेली आहे. त्याचप्रमाणे हे कोष्टक आपण आलेख स्वरूपातही दाखवू शकतो. ह्याच कोष्टकाचा किंवा ह्याच माहितीचा जर आलेख काढायचा असेल तर तो आलेख आपण वेगळ्या प्रकारचा काढणार आहे. म्हणजे अशा ठिकाणी वर्तुळालेखाचा उपयोग आपण करणार नाही. आपण त्यासाठी दुसऱ्या प्रकारचा आलेख ज्याचं नाव आहे स्तंभालेख ह्या प्रकारच्या आलेखाचा उपयोग करणार. आता आपण स्तंभालेख कसा काढायचा हे बघू. स्तंभालेख काढताना एका अक्षावर आपण शहरांची नावं लिहिणार आहोत तर दुसऱ्या अक्षावर त्याची संख्यात्मक नोंद करणार आहोत. ज्या वेळेला संख्यात्मक नोंद असेल त्यावेळेला आपल्याला प्रमाणामध्ये इथे संख्या घ्याव्या लागतील. म्हणजेच तापमान लिहिण्यासाठी मी इथे ठराविक प्रमाणामध्ये 10, 20, 30, 40 अशी नोंद केलेली आहे. कारण आपल्याला ह्या अक्षाचा उपयोग करून दिलेले तापमान आलेख कागदावर दाखवायचं आहे. आता मुंबई याचं तापमान 35 डिग्री आहे. म्हणजेच आपण मुंबई ह्या ठिकाणापासून 35 डिग्री यावर खूण करणार आहोत. दिल्ली ह्याचं तापमान 40 डिग्री म्हणजे दिल्ली यापासून त्या रेघेवर जिथे 40 हा आकडा येईल त्या ठिकाणी आपण खूण करणार आहोत. कलकत्ता 36 डिग्री, चेन्नई 39 डिग्री आणि बेंगलोर 28 डिग्री. आता ह्या खुणा केल्यानंतर आपण मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई आणि बेंगलोर अशा प्रकारे 5 स्तंभ तयार करू. ह्या प्रकारे तयार झालेल्या आलेखाला स्तंभालेख असं म्हणतात. स्तंभालेखामध्ये एका अक्षावर शहरांची नावं आणि दुसऱ्या अक्षावर त्याची संख्यात्मक नोंद या पद्धतीने आपल्याला स्तंभ काढावे लागतील. हे स्तंभ कधी उभ्या स्वरूपात लिहिता येतील
तर कधी आडव्या स्वरूपातही काढता येतील. त्याचप्रमाणे एका बाजूला संख्यात्मक नोंद असल्याचप्रमाणे दुसऱ्याही बाजूला काही उदाहरणांमध्ये संख्यात्मक नोंद असू शकेल. ज्या उदाहरणांमध्ये आपण स्तंभालेख काढू शकतो त्याच प्रकारच्या उदाहरणांसाठी एक दुसऱ्या प्रकारचा आलेखही आपण काढू शकतो. म्हणजेच ज्या वेळेला एका स्तंभामध्ये वेगवेगळ्या शहरांची नावं आणि दुसरीकडे तापमान किंवा सरासरी पाऊस किंवा तिथे असणाऱ्या जंगलांचं क्षेत्रफळ अशा प्रकारची माहिती गोळा केलेली असेल, त्याच प्रकारच्या उदाहरणांमध्ये परत आपण दुसऱ्या प्रकारचा आलेख कसा काढायचा हे बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे रेषालेख. आता हा एक रेषालेख बघा. या रेषालेखामध्ये हे बिंदू मगाशी आपण स्तंभालेख काढताना जसे बिंदू काढले होते त्याच प्रकारे काढलेले आहेत. मात्र ह्या बिंदूपासून स्तंभ काढण्याऐवजी ते बिंदू प्रत्यक्ष रेषांनी जोडलेले आहेत. म्हणूनच आपण त्याला रेषालेख असं म्हणतो. या रेषालेखावरून आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की कोणत्या प्रांतामध्ये जंगलाचं क्षेत्रफळ दशलक्ष हेक्टर मध्ये किती आहे आणि यावरून आपण सहजपणे तुलना करू शकतो की कोणत्या प्रांतामध्ये जास्तीत जास्त जंगल आहे. ह्या रेषालेखावरून आपण सहज म्हणू शकतो की मध्य प्रदेशामध्ये सर्वात जास्त जंगल आहे तर कर्नाटकामध्ये सर्वात कमी जंगल आहे. अशा प्रकारे रेषालेख किंवा स्तंभालेख दोन्हीचा उपयोग करून आपण तुलना खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. सामग्री गोळा करण्याचे 2 प्रकार असतात. पहिल्या प्रकारामध्ये प्रत्येक घटकाची आपण संख्यात्मक नोंद करून घेतो, तर दुसऱ्या प्रकारामध्ये प्रत्येक घटकाची नोंद करण्याची आवश्यकता नसते, त्याऐवजी त्या घटकाच्या गटाची नोंद करून घेतो. म्हणजेच आपण जर उदाहरण घेतलं की निवडणुकीमध्ये मतदारांच्या याद्या करायच्या असतील तर आपल्याला प्रत्येक मतदाराच्या नावाची नोंद करणं आवश्यक आहे. मात्र जर मतदानासाठी मतदारांचा कौल बघायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा कौल बघण्याची गरज नाही, त्याऐवजी त्या गटाचा कौल आपण बघू शकतो. अशा प्रकारच्या पाहणीला नमुना पाहणी असं म्हणतात. म्हणजेच थोडक्यात शीतावरून भाताची परीक्षा. अशा प्रकारच्या मांडणीसाठी आपण वेगळ्या प्रकारच्या कोष्टकाचा उपयोग करतो. ज्या वेळेला गटाची मांडणी असेल त्यावेळेला एका स्तंभामध्ये तो गट आपण लिहिणार आहे आणि त्या गटाची संख्यात्मक मांडणी दुसऱ्या स्तंभामध्ये लिहिणार आहे. आता आपण एका वर्गातील गुणांच्या कोष्टकाचं उदाहरण घेऊ. यामध्ये 50 पैकी गुण किती विद्यार्थ्यांना कसे मिळाले आहेत हे आपण स्तंभामध्ये लिहिलेले आहे. 0 ते 10 गुण त्या वर्गातील 7 मुलांना मिळालेले आहेत. 10 ते 20 18 मुलांना मिळालेले आहेत. 20 ते 30 39 मुलांना मिळालेले आहेत. तर 30 ते 40 गुण 20 मुलांना आणि 40 ते 50 गुण 16 मुलांना मिळालेले आहेत. म्हणजेच 0 ते 10 गुण मिळवणारे विद्यार्थी 7 आहेत. 7 ही विद्यार्थी संख्या आहे. ह्या संख्येला आपण संख्याशास्त्रामध्ये वारंवारता असं म्हणतो. म्हणजेच 20 ते 30 गुण मिळवण्याची वारंवारता किती तर 39. 40 ते 50 ह्या गटाची वारंवारता किती तर 16. या प्रकारच्या कोष्टकाला वारंवारता सारणी असं म्हणतात, ज्यामध्ये एका स्तंभामध्ये गट लिहिलेले असतात आणि दुसऱ्या स्तंभामध्ये त्याची वारंवारता लिहिलेली असते. आणि हेच कोष्टक आता आपण आलेख स्वरूपात कसं मांडता येईल हे बघू. त्यासाठी आपल्याला अजून एक स्तंभ करावा लागेल. त्या स्तंभाचं नाव आहे वर्गमध्य. म्हणजे 0 ते 10चा मध्य इथे लिहिलेला आहे. याचप्रमाणे प्रत्येक गटाचे मध्य आपण ह्या स्तंभामध्ये लिहिलेले आहेत. ह्या वारंवारता सारणीचा आलेख कसा काढायचा ते आता आपण बघू. मगाशीच आपण रेषालेख आणि स्तंभालेख हे आलेखाचे 2 प्रकार बघितले आहेत. तेच प्रकार वारंवारता सारणीमध्ये पण उपयोगी पडतात. मात्र त्यावेळी त्यांचं नाव वारंवारता बहुभुज आणि वारंवारता स्तंभालेख असं असेल.
ह्याला काढण्यासाठी आपण एका अक्षावर गटाचा मध्य घेतलेला आहे. म्हणजे 0 ते 10चा मध्य 5, 10 ते 20चा मध्य 15 या प्रकारे एका अक्षावर गटाचे मध्य घेतलेले आहेत आणि दुसऱ्या अक्षावर आता आपल्याला त्या गटाचे मार्क लिहायचे आहेत, जे आपण संख्या स्वरूपात स्तंभामध्ये लिहिले आहेत. म्हणून दुसऱ्या अक्षाचा आपण समप्रमाणात विभागणी केलेली आहे. आपल्या उदाहरणामध्ये ज्या गटाचा मध्य 5 आहे त्याची वारंवारता 7 आहे, म्हणून आपण इथे 7 हा बिंदू काढला. पुढच्या गटामध्ये 10 ते 20 या गटाची मध्य 15 आणि वारंवारता 18 आहे. तिसऱ्या गटाचा मध्य 25 आणि त्याची वारंवारता 39 आहे. चौथ्या गटाचा मध्य 35 आणि वारंवारता 20 आहे. तर पाचव्या गटाचा मध्य 45 आणि त्याची वारंवारता 16 आहे. या सर्व बिंदूंना आपण रेघेच्या स्वरूपात जोडणार आहोत आणि ह्यालाच आपण वारंवारता बहुभुज असे म्हणतो. आतापर्यंत आपण संख्याशास्त्रातील 2 टप्प्यांचा अभ्यास केला. ते टप्पे म्हणजे मिळवलेली माहिती आणि त्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत की ह्या मिळवलेल्या माहितीचा आपण विश्लेषणासाठी कसा उपयोग करू शकतो. विश्लेषणामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे वर्णनात्मक विश्लेषण आणि दुसरा म्हणजे संख्यात्मक विश्लेषण. इथे आपण संख्यात्मक विश्लेषणाचा अभ्यास करू. संख्यात्मक विश्लेषण म्हणजे आपण नेहमी सरासरी हा शब्द वापरतो. आज सरासरी इतका पाऊस पडला, नागपूरमध्ये सरासरी इतके तापमान होते. त्यावेळेला जर असं म्हटलं की नागपूरमध्ये सरासरी 32 डिग्री तापमान होते, म्हणजे रोज तिथे 32 डिग्री तापमान असेल असं नाही, तर काही दिवशी 32 पेक्षा कमी आणि काही दिवशी 32 पेक्षा जास्त तापमान असेल, पण त्याचा सरासरी आपण 32 डिग्री असा काढू शकतो. आता हे काढायची पद्धत म्हणजेच विश्लेषणाची संख्यात्मक पद्धत आपण बघू. सरासरी काढण्याची पहिली पद्धत म्हणजे वारंवारता सारणीचा मध्य. वारंवारता सारणीचा मध्य काढण्यासाठी आपण मगाचच वर्गातल्या मुलांच्या गुणांचं उदाहरण घेऊ. ह्या कोष्टकामध्ये आपण गुणांचे 5 गट केलेले आहेत आणि प्रत्येक गटाची वारंवारता लिहिलेली आहे. म्हणजेच 0 ते 10 गुण 7 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. याचा अर्थ आपण 0 ते 10 गुणाचा मध्य 5 म्हणून 7 मुलांना 5 गुण मिळालेले आहेत असं गृहीत धरू. प्रत्यक्षामध्ये काही मुलांना 5 पेक्षा कमी तर काहींना 5 पेक्षा जास्त गुण मिळालेले असतील, पण आपल्याला गुणाकार करायला सोपं जाण्यासाठी आपण 5 गुण 7 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत असा गृहीत धरून त्याचा गुणाकार करू. म्हणजेच 7 गुणिले 5 बरोबर 35. त्याचप्रमाणे 18 विद्यार्थ्यांना 15 गुण मिळालेले आहेत असे गृहीत धरून आपण त्याचा गुणाकार करू. 15 गुणिले 18 बरोबर 270. अशा प्रकारे सर्व गुणाकार लिहून आपण सर्व गुणाकारांची बेरीज करू. ही बेरीज 2700 इतकी आली. म्हणजे 100 विद्यार्थ्यांना एकूण 2700 गुण मिळालेले आहेत. म्हणून त्या वर्गाचा सरासरी म्हणजेच मध्य बरोबर 2700 भागिले एकूण विद्यार्थी. म्हणजेच त्या वर्गातील विद्यार्थ्यांना सरासरी 27 गुण मिळालेले आहेत. ह्या प्रकारे वारंवारता सारणीचा
मध्य आपण इथे काढलेला आहे आणि तो ह्या वर्गासाठी 27 आलेला आहे. म्हणजेच वारंवारता सारणीचा मध्य काढण्यासाठी पद्धत आपण कोणची वापरलेली आहे? वर्गमध्य गुणिले वारंवारता ह्या सर्व गुणाकारांची बेरीज भागिले एकूण वारंवारता. सरासरी काढण्याच्या आता अजून 2 अतिशय सोप्या पद्धती आपण अभ्यासणार आहोत. जर आपली नोंद ही प्रत्येक घटकाची संख्यात्मक रूपात असेल तर आपल्याला सरासरी काढण्यासाठी मध्यक आणि बहुलक ह्या 2 प्रकारांचा उपयोग करता येतो. यासाठी आता आपण एक उदाहरण बघू. इथे मी 14 दिवसाच्या पावसाची नोंद लिहिलेली आहे. म्हणजेच इथे 14 संख्यात्मक नोंदी आहेत. जर आपल्याला मध्यक काढायचा असेल ह्या नोंदींचा तर ह्यासाठी क्रिया अशी करावी लागेल की दिलेल्या नोंदी आपण प्रथम चढत्या क्रमांकाने मांडू. चढत्या क्रमांकाने ह्या नोंदी आपण इथे मांडलेल्या आहेत. ह्या 14 नोंदींच्या 2 मधल्या नोंदी म्हणजेच 16 आणि 1.6 आणि 1.8 ह्या 2 नोंदींचा मध्य म्हणजेच ह्या 2 नोंदींची सरासरी याला आपण मध्यक असं म्हणणार आहोत. म्हणजेच मध्यक काढताना पहिली पायरी म्हणजे सर्व नोंदी चढत्या किंवा उतरत्या क्रमात मांडून घेणे. दुसरी पायरी त्या क्रमातील मधल्या 2 नोंदींची सरासरी काढणे. म्हणजेच ह्या उदाहरणामध्ये 1.6 अधिक 1.8 भागिले 2 बरोबर 1.7 हा या नोंदींचा मध्यक असेल. सरासरी काढण्याचा तिसरा प्रकार म्हणजे बहुलक. हा कसा काढायचा हे आता आपण बघू. बहुलक काढण्यासाठी सुद्धा प्रथम दिलेल्या नोंदी आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमामध्ये लिहून घेऊ आणि त्यातील कोणची नोंद सर्वात जास्त वेळेला आलेली आहे हे आपण बघू. ह्या नोंदींमध्ये 1.6 हा 2 वेळेला तर 1.8 हा 3 वेळेला आलेला आहे. म्हणजेच सर्वात जास्त वेळेला आलेली नोंद ही 1.8 अशी आहे. म्हणून ह्या नोंदींचा बहुलक बरोबर 1.8. म्हणजे बहुलक काढण्यासाठी आपण 2 पायऱ्यांचा उपयोग केला. पहिली पायरी म्हणजे दिलेल्या नोंदी चढत्या किंवा उतरत्या क्रमात लिहून घेणे आणि त्यातील सर्वात जास्त वेळेला आलेली नोंद म्हणजेच त्या सर्व नोंदींचा बहुलक होय. म्हणून ह्या उदाहरणाचा बहुलक 1.8 असा असेल. म्हणजेच आपण आता सरासरी काढण्याच्या 3 पद्धती बघितल्या.